नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. 10वी आणि 12वीचे निकाल लागलेत, पण आता विद्यार्थी आणि पालकांना वेध लागलेत ते ऍडमिशनचे. खरं तर विद्यार्थी आणि पालकांना निकालापेक्षा ऍडमिशनची चिंता जास्त असते. त्यांच्या चिंतेमागचं नेमकं कारण काय आणि त्यावर नेमका उपाय कोणता याचा वेध घेणार आहोत ऍडमिशनचं टेन्शन या आजच्या खास कार्यक्रमात. विद्यार्थी आणि पालकांना ऍडमिशनचं टेन्शन असतं हे खुद्द पालकांनी कबूल केलंय. आणि विशेष म्हणजे दी असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया अर्थात असोचेम या संस्थेच्या अहवालातून हेच चित्र समोर आलंय. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा हा जल्लोष. निकाल चांगला लागल्यामुळे हे सगळेच आनंदी आहेत, पण त्यांचा हा आनंद क्षणभंगूर आहे. कारण आता त्यांना वेध लागलेत ते ऍडमिशनचे. खुद्द विद्यार्थी आणि पालकांनीच याची कबुली दिली आहे. तसंच दी असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया म्हणजेच असोचेम या संस्थेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून सुद्धा ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार तब्बल 86% विद्यार्थ्यांना निकालापेक्षा कॉलेजमध्ये ऍडमिशनचं अधिक टेन्शन असतं. यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं. यामध्ये मुलांपेक्षा मुलींमध्ये तणावाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलंय. बहुत स्टूडेंट्स होते हैं जो अच्छे मार्क्स से पास आउट होते हैं और बहुत सारे स्टूडेंट को अगर मैं उसमें भी कंपटीशन बहुत है, इसलिए मुझे डर लगता है की कभी टेन्शन तर असतंच. कारण मला जसे जास्त मिळाले तसे भरपूर जणांनाच मिळाले आहेत तसे, तर त्यामुळे चांगल्या कॉलेजला कट ऑफ पण तसा जास्तच असतो आणि त्यामुळे ॲडमिशन घ्यायला त्रास तर होतोच. खूप टेन्शन असतं की कुठल्या कॉलेजला भेटेल किंवा नाही, असं टक्केवारीवर अवलं हे असतं. मग त्याच्यामुळे पालकांना पण खूप म्हणजे टेंशनमध्ये असतात. जेव्हा चांगलं कॉलेज भेटेल तेव्हाच पालक सुटतात. अच्छे मार्क्स के बावजूद भी एडमिशन मिलना बहुत मुश्किल होता है बहुत सारे कॉलेजेस में. लेकिन अभी फ़िलहाल तो ऐसा है कि प्रोसेस एकदम सरल हो गई है. ऑनलाइन प्रोसेस है, तो इसके बाद भी ऑनलाइन प्रोसेस होने के बाद भी अलग अलग तरह के बोर्ड्स और CBSE बोर्ड या SSC बोर्ड, उसके कारण कंपटीशन बढ़ा है. कॉलेजमध्ये पुरेशा जागा नाहीत म्हणून विद्यार्थी आणि पालकांना टेन्शन आहे असं नाही. यंदा राज्यात 10वीला 14,37,922 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्यासाठी तब्बल 15,68,664 प्रवेशाच्या जागा विविध कॉलेजात उपलब्ध आहेत. 12वी परीक्षेत मुंबईतून 2,57,846 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्यासाठी वैद्यकीय, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कोर्सेस, व्यावसायिक कोर्सेस वगळता केवळ पारंपरिक कोर्सेससाठी 2,53,216 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेशाच्या पुरेशा जागा असतानाही विद्यार्थी आणि पालकांना कसलं टेन्शन आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे मुंबईतील ठराविक कॉलेजात प्रवेश मिळावा यासाठीचा अट्टहास. नावाजलेल्या कॉलेजमध्येच प्रवेश मिळावा असा विद्यार्थ्यांचा हट्ट असतो. त्यामुळे ठराविक कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा वाढते. कॉलेजचे चॉईसेस जे आहेत तेच कॉलेज हवं असतं. काही कॉलेजेस आज प्रोग्रेसिव्हली वरती गेलेली आहेत. नॅक प्रमाणे त्यांना A++ पण मिळाल, पण ती आम्हाला नको असं, कारण का ते आमच्या डोक्याप्रमाणे ते चांगली कॉलेजेस नसतात. आम्हाला चांगलं कॉलेज नामांकित आम्ही जे ठरवले तेच पाहिजे आणि त्यांच्या ह्याच्यातून ते नाही मिळत. तिथे स्वतः ते ज्या महाविद्यालयामध्ये जास्त अभ्यास करू शकतील आणि जे त्यांना त्यांच्या घरापासून सोयीस्कर आणि जवळ आहे, ज्याच्यात ते जास्तीत जास्त वेळ अभ्यासक्रमामध्ये लायब्ररीमध्ये देऊ शकतील असा महाविद्यालय त्यांनी निवड करायला पाहिजे. सगळेच जण एका महाविद्यालयाच्या मागे जर जायला लागले तर तिथे जाऊन त्यांचा अभ्यास होणार नाही आणि ते त्यांना सोयीस्कर होणार नाही. मुंबईतील नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण चांगलं कॉलेज म्हणजे काय याची व्याख्या विद्यार्थ्यांनी विचार करूनच ठरवायला हवी. चांगला क्राऊड म्हणजे चांगलं कॉलेज की अभ्यासाच्या आणि इतर ऍक्टिव्हिटीजच्या तुलनेत आपल्याला सोयीचं असलेलं कॉलेज याचा विचार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केलाच पाहिजे. दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि याच विषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काउन्सिलर शैलजा मुळे. मी आपलं स्वागत करतो मॅडम या विशेष चर्चेमध्ये. खरं तर आता विद्यार्थी आणि पालकांचं टेन्शन वाढायला लागलंय. निकाल लागलेत, मात्र आता कुठलं कॉलेज मिळणार याची चिंता विद्यार्थी वर्गात, पालक वर्गात जास्त असते. पण नेमकं या दोघांना या ऍडमिशनचं टेन्शन यायचं कारणच काय? ॲडमिशनला यायचं टेन्शन खरं कारण एवढंच आहे की मला चांगलं कॉलेज पाहिजे, चांगला क्राऊड पाहिजे,
आणि चांगलं कॉलेज कोणतं हे मला पण कळलं नाही आहे. चांगलं कॉलेज म्हणजे चांगलं क्राऊड, चांगले मुलं, मग चांगले फ्रेंड्स मिळणार, मग ते कुठे आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, हे जेव्हा आमच्या डोक्यात असतं तेव्हाच ते चांगलं कॉलेज असं मानलं जातं. आणि तिथेच खरं टेन्शन आहे. खरं म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये मुलं अभ्यास करतात आणि नाहीतरी आता आपण जर सगळे रिपोर्ट्स वगैरे वाचले तर मुलं क्लासलाच जाऊन शिकतायत. मग कॉलेजचा हेच कॉलेज आणि तेच कॉलेजचा अट्टहास ठेवण्याचा काहीच गरज नाही आहे. तरी पण एक टेन्शन तयार कसं करायचं कॉलेज असताना सुद्धा, परिसर, क्राऊड, काही मुलांनी तर असं सुद्धा विचारतात कॅन्टीन कसं आहे, आणि शेवटचा हुकमी प्रश्न असतो अटेंडन्स कंपल्सरी नाही ना, मग चालेल. असलं तर मग जरा कठीण पडतं ते, नको मग आमचे क्लासेस जातात. मग काही वेळेला पालकांना वाटतं नाही हो अशी तशी मुलं आली तर मग आमची मुलं बिघडतील. पण असं कधीच खरं नसतं. आपल्याला हवं असतं ते कॉलेज आपल्या सोयीने घ्यावं, कारण का आता अभ्यासाला वेळ कमी मिळतो मुलांना क्लासमुळे. त्यामुळे जवळ असेल तर आणखीन फायदा होईल, मुलं अभ्यास करू शकतात. मुलं इतकी थकतात की त्यांना काहीच जमत नाही, क्लासला जाऊन पण ती मुलं थकून त्यांना अभ्यास होत नाही. मग त्याच्यात नुकसान मुलांचंच होत आहे. बरोबर. मॅडम, जसं तुम्ही आता म्हणताय की अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत टेन्शन येण्यासाठी. मग चांगल्या कॉलेजची व्याख्या कशी करायची हा एक मोठा प्रश्न असतो. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक आपापल्या परीने चांगल्या कॉलेजची व्याख्या करत असतो. मात्र जो मूळ उद्देश आहे, आपण ज्या उद्देशासाठी कॉलेजमध्ये जातो, शिक्षणासाठी, शिक्षण कसं मिळतं हा उद्देश बाजूला पडत चाललाय असं आपल्याला वाटतं का? हो, नक्कीच. कोणीच मला असं कोणीच आपला विचारत त्या कॉलेजला काही शिकवतात का, चांगलं आहे का, त्याची लायब्ररी कशी आहे, त्यांच्याकडे पुस्तकं किती आहेत, त्यांच्याकडे लेटेस्ट पुस्तकं आहेत का, त्यांच्याकडे नवीन कोर्सेस आहेत का, त्यांचे वर्ग कसे आहेत, हे कोणीच कधी बघत नाही. क्राऊड, कॅन्टीन आणि बस नामांकित, कुठल्या तरी बाजूने सगळीच कॉलेजेस नामांकित असतात. जसं मी पहिल्या याला म्हटलं की काही कॉलेजेस काही वर्षापाठीमागे सीला होती, आज नॅकच्या याच्यात A++, पण ती सबअर्बन साईडला आहेत. काही वेळेला आपल्या घराच्या समोर कॉलेज असतं, पण ते नको असतं का तर ते जवळ असतं. मग मी गमतीने कित्येक वेळेला असं म्हणते की मुलांना जवळचं कॉलेज नको असेल, कदाचित घरच्यांना कळेल ते कॉलेजला गेलेत का नाही गेलेत आणि कुठे जात आहेत, म्हणून कदाचित जवळचं कॉलेज नको असेल. असं आहे का? कदाचित नसेल सुद्धा. हा एक आपल्या मनातला एक प्रश्न असू शकेल. मॅडम, जसं तुम्ही आता म्हणताय की जवळचं कॉलेज नको असेल किंवा एक प्रतिष्ठा असते प्रत्येक कॉलेजची, मग कुठल्याही कारणासाठी एक प्रतिष्ठा असते, मग त्या प्रतिष्ठेवरनं सुद्धा अनेक वेळेला पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हमिका सुरू असते की माझ्या मुलाला इकडे ऍडमिशन मिळाली, माझ्या मुलाला तिकडे ऍडमिशन मिळाली. पण ही पालक वर्गाची किंवा विद्यार्थ्यांची मानसिकता का बनत चालली आहे? हे असं का घडतंय? हे असं घडायचं कारण एकच आहे, तुलना. प्रत्येकाला एक तुलना, पालकांची पण आपापसात तुलना आहे आणि मुलांची पण. प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलांना हे कॉलेज मिळावं का तर त्या कॉलेजचं नाव तरी असेल, त्यातनं काहीतरी चांगले विद्यार्थी आले. पण सगळ्या कॉलेजमधून विद्यार्थी येतात, एखादा चांगला खेळाडू होतो. आज जर तुम्ही पेपरला बघितलं असेल, प्रत्येक कॉलेजची माहिती देताना आमचे नामांकित स्टुडंट्स असं सुद्धा दिलेलं असतं. पण त्याच्यात मग बऱ्याच कॉलेजेसची नावं आहेत, पण ते आपण दुर्लक्ष करून काही वेळेला आपल्या डोक्यात बसलेली कॉलेजेस असतात की तेच पाहिजे म्हणून. आणि काही वेळेला मला कित्येक वेळेला सायकोलॉजिकली असं सुद्धा वाटतं की पालकांना जी कॉलेजेस त्यांच्या ह्याच्यात मिळाली नाहीत तीच त्यांना हवी असतात का त्यांच्या मुलांसाठी, हे पण एक असू शकेल की त्यावेळेला आम्हाला ते हवं होतं आणि नाही. तिसरा अजून एक भाग असा असेल की कट ऑफ जास्त मागतात म्हणजे ते चांगलं आहेत का, म्हणून मग तेच पाहिजेल आहे. म्हणजे थोडक्यात चांगलं खेळणं हेच मला पाहिजे, मग ते महाग असेल तर आणखीन चांगलं असेल, स्वस्त असेल आणि चांगलं खेळता येत असेल तर नको असेल. या सुद्धा काही आहेत. हे खरं खोटं, त्याच्यात कितपत तथ्य आहे, ह्याच्यावरती हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. खरं आहे. आणि जसं आपण नेहमी म्हणतो की 10वीच्या रिझल्ट नंतर जेव्हा कॉलेज निवडायची वेळ येते त्यावेळेला बरेच पालक शक्यतो ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेत नाहीत की जी कॉलेजेस शाळेबरोबर असतात, जिकडे युनिफॉर्म घालावा लागतो, अशा कॉलेजेसमध्ये मुलांना पाठवत नाही. यामागचं नेमकं कारण काय असू शकेल? कारण आपण बघतो अनेक उच्च शिक्षित मुलं असतात किंवा जी पुढे जाऊन खूप मोठी व्यक्ती म्हणून समाजात वावरत असतात, ती मुलं सुद्धा ज्युनियर कॉलेजमध्ये शिकून पुढे गेलेली असतात. मात्र ह्याचा विचार पालक का करत नाहीत? नाही, त्याचं कारण थोडंसं असं झालं, कुठेतरी आपली यंत्रणा चुकली. सगळीकडे जर 11वी 12वी शाळांना संलग्न होतं,
मग आपल्यासारख्या शहरातूनच का ती डिग्री कॉलेजला अटॅच केली गेली? मग नाही कसंही असणार तरी जे 14 वर्षाच्या मुलाला मग वाटतं मी शाळेमध्ये का जाऊ, मी 12 वर्ष त्या शाळेमध्ये गेलो, आता मला जरा कॉलेजला जाऊ दे, युनिफॉर्म नको, थोडासा स्वतंत्रता, थोडंसं मला वाटेल तसे मी कपडे करून जाऊ शकेन. हे कुठेतरी आपली यंत्रणा किंवा आपण ज्याला म्हणतो एज्युकेशन सिस्टीम ही चुकली. सगळीकडे जर 11वी 12वी शाळेला संलग्न तर सरकारने एक सरळ पॉलिसी करावी की सगळी 11वी 12वी शाळेला संलग्न होते, तर ही तुलना मिटेल, काहीच प्रश्न येणार नाही. 12वी पर्यंत मुलं KG to 12th अशी मुलं जातील आणि मग डिग्री. नाहीतरी 11वी 12वी बोर्डाबरोबर आहे. मग आता कसं झालं, 10वीचा अर्धा बोर्ड शाळेमध्ये आहे आणि अर्धा 11वीचा बोर्ड जो आहे, अर्धा बोर्ड तो डिग्री कॉलेजला आहे आणि मग युनिव्हर्सिटी चालू होतं. म्हणजे त्यांना पण ते महाग पडतंय मॅनेज करायला, ह्यांना पण आणि मुलांना पण समजत नाही काय करत. इथे खरं हे चूक झाली आणि ते सुधारता येत आहे, पण त्याच्यावरती खूप चर्चा होऊन खूप विचार विनिमय करून असा तो बदल करावा लागेल. दहावी 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना टेन्शन येते ऍडमिशनचं, आणि याच विषयावरती आपण चर्चा करतोय की हे टेन्शन नेमकं या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आलंय का. शैलजामुळे काउन्सिलर आपल्याला मार्गदर्शन करतायत या विषयासंदर्भात. मॅडम, जसं आपण मगाशी बघितलं की अनेक मुद्दे हे टेन्शन येण्यामागे असतात. अजून काही मुद्दे आहेत, जसं फॅकल्टी निवडताना अनेक वेळेला गल्लत होते किंवा त्यासाठी आपण थोडेसे संभ्रमात असतो, कॉलेजेसची माहिती नसते, ही सुद्धा कारण आहेत या सगळ्या टेन्शन वाढवण्यामागची. खरे कारण कशी आहेत बरं का, कॉलेजेस नेमकी किती आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. आणि कसं माहीत असणार, आपण सध्या आपापल्या कामात असतो, मुलं त्यांच्या अभ्यासात असतात. माझं एक सजेशन असं आहे की समजा एप्रिल मेला वर्तमानपत्रातून आपण सगळ्या कॉलेजेसची माहिती दिली, A to Z, जी काय कॉलेजेस आहेत त्याच्यात सायन्स आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, MCVC आहे, विषय कोणते आहेत, हे जर सगळं आपण वर्तमान अंडर मिशन ॲडमिशन असं जे काय चालू आहे त्याच्यात जर आपण वर्तमानपत्रातून दिलं तर कदाचित ती माहिती होईल. आणि कदाचित असं सुद्धा होईल, एक सजेशन देता येईल की बाबा आपण बाहेरगावी जातोच, मग मुंबईची एक कॉलेजची टूर का नाही करायचं, लांब आहे, बस आहे, कसं दिसतंय ते कॅम्पस, कसं आहे त्या कॅम्पस कसं, हे जर माहीत नसेल तर मुलं तरी कसं कॉलेज निवडणार आणि पालक तरी कसं निवडणार. जेवढी कॉलेजात 1200-1300 काय कॉलेजेस असतील ती सगळीच जर आम्ही बघितली नसतील तर कसं निवडायचं हा पालकांच्या समोरचा पण मोठा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी ती माहिती आपण पुस्तिका देतो, ती 150 रुपयाची ऑनलाईनची पुस्तिका आहे, पण त्याचा फायदा काही होत नाही कारण का तो मेंडला येतं. आपण वर्तमानपत्रातून जर दिलं तर वाचक वर्ग ज्यादा आहे, त्याला मुलं फिरतील, पालक फिरतील, कदाचित मुलं आपापसात मित्रमैत्रिणी घेऊन सगळी कॉलेज बघून येतील, फोटो काढतील, कारण का सगळे मुलं मोबाईल वापरतायत, फोटो काढतील, बघतील एवढं कॅम्पस आहे, अरे हे खेळायला आहे, हे असं आहे. ही जेव्हा माहिती संकलित होईल तेव्हा पालकांबरोबर चर्चा की नाही हे पण कॉलेज चांगलं आहे, तुम्ही तेच नका सांगू मला हे पण. अशा ह्यानी कॉलेजेसचे आणि फायदा आहे की सगळ्या मुलांचा टॅलेंट जो आहे हा सगळीकडे व्यवस्थित विखुरला जाईल आणि त्यामुळे सगळ्याच कॉलेजना फायदा, मुलांना पण फायदा. कारण का शेवटी समाजात सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. मी असा वेगळा इन्क्लुझिव्ह आपण म्हणतो, मग मी इथे मी तिथे असं करायच्याऐवजी सगळे एकत्र राहू शकतील. प्रत्येक कॉलेजचं चांगलं आणि वाईट, प्रत्येक कॉलेजमध्ये चांगलं वाईट आहे जसं प्रत्येक माणसात आहे, ते सुद्धा डोळ्यासमोर येईल आणि मुलांना निवड करायला ते सोपं जाईल. खरंय. मॅडम, तुम्ही एवढे वर्ष काउन्सिलिंग करतायत, त्याच्यात तुम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव असतील. कुटुंबाचा किती दबाव या मुलांवर असतो किंवा पालकांचा किती दबाव असतो किंवा पालकांच्या काय नेमक्या मागण्या असतात, त्यांचे विचार काय असतात. आपण बघा आमचा विशेष कार्यक्रम ऍडमिशनचं टेन्शन. आपण चर्चा करतोय, काउन्सिलर शैलजा मुळे आपल्यासोबत आहेत. मॅडम, मगाशी जसं आपण बघितलं की अनेक कारणं आहेत या ऍडमिशनचं टेन्शन येण्यामागची. तुम्हाला कसे अनुभव आलेत या ऍडमिशनच्या टेन्शन बद्दल, आणि पालक मुलांवरती किती दबाव आणू शकतात किंवा पालकांचा दबाव मुलांवर असतो का ऍडमिशनच्या संदर्भात? ऍडमिशनच्या संदर्भात खरं पालकांचा दबाव मुलांवर नसतो, मुलांचा पालकांवर असतो. कारण का मुलांनाच विशिष्ट कॉलेजेस हवी असतात. आता पालक सुद्धा हळूहळू म्हणतात जाऊ दे जवळचं जरा घेऊया चालेल,
पण ते 50-50 आहे. काही वेळेला पालकांना असं वाटतं की त्यांनी अमुक कॉलेजला जावं, मुलं म्हणतात नको मला अमुक कॉलेजलाच जायचं आहे, मग तिथे ते कट ऑफ बघत नाहीत. इथे मात्र मी पालकांना थोडंसं कॉशन करायच्या मार्गावर आहे आणि थोडं सावधान करते मुलांना पण. जर एखाद्या महाविद्यालयाचा कट ऑफ 85 असेल आणि मला 75 असतील, जरी मला ओळखीतून मिळालं, कोणाच्याही ह्याच्यातून मिळालं, तरी मुलांवरती परिणाम असा होऊ शकतो की शिकवणारी जी व्यक्ती असते ती सगळीच मुलं 85च्या वरती गृहीत धरून शिकवायला सुरुवात करतात. मग ज्याला हे मार्क कमी असतं त्याला थोडासा न्यूनगंड होऊ शकतो किंवा त्याला काहीच समजत नाही, कारण का शिकवणारी व्यक्ती त्या लेवलला वेगळी शिकवत असते. हे कुठेतरी सावधान मुलांनी ठेवावं आणि पालकांनी पण ते लक्षात ठेवावं, कारण का त्याच्यात नुकसान मुलांचं पण होतं आहे. असं पण होतंय की कॉलेजला ॲडमिशन घेताना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, होम सायन्स कुठे जायचं. ऑनलाईनमध्ये 35 कॉलेजेस भरतायत, मॅक्सिमम 50 हवी आहेत. पण मग नेमकं कुठलं तरी कॉलेज पहिलं टाकायचं आणि कधी ऑनलाईनमध्ये भरताना जर पहिली चूक कॉलेजची झाली की मग त्या सगळ्या चुका होतात आणि मग संपूर्ण कॉलेजची निवड चुकते. म्हणून मी कायम गमतीने लोकांना सांगते की जेव्हा तुमच्या हातात ते पुस्तक येतं, 2 दिवस घर बंद करा, मोबाईल बंद करा, TV तर बघू नका, पण त्या पुस्तकाचं नीट वाचन करा. काय सांगितलंय, फॉर्म कसा भरायचा, अगदी इंटेन्सिव्ह कार्डियॅकला आहेत समजून. त्याचं कारण आहे आपण जर चुकलो तिथे की आपण त्या सर्किटच्या बाहेर जातो आणि मग मिळतं ते वेगळीच कुठलं तरी कॉलेज. खरंय. आपल्या मनासारखं कॉलेज निवडायचं असेल तर आता जे मुद्दे या चर्चेमध्ये उपस्थित झाले त्या मुद्द्यांचा जरूर विचार करा आणि या ऍडमिशनच्या टेन्शन पासून स्वतःला दूर ठेवा, एवढंच या कार्यक्रमाच्या शेवटी सांगतो. मॅडम, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.